ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला। धायरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून आणि विधिवत पूजा करून भाजपच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे। या प्रचाराचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते पार पडलाय। यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजपच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत। प्रभाग क्रमांक 34 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील। जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद भाजप सोबत आहे, असा ठाम विश्वास आमदार तापकीर यांनी व्यक्त केला आहे। या प्रभागामधनं राजाभाऊ लायगुडे तसेच हरिदास चरवड, जयश्री भूमकर आणि कोमल नवले हे भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। त्यांच्या प्रचाराला आजपासून अधिकृतपणे प्रारंभ झाला। प्रचाराच्या शुभारंभानंतर धायरी, नर्हे आणि वडगाव परिसरामध्ये भाजपच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली। भाजपच्या घोषणांनी आणि जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून गेला। रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत। कार्यक्रमासाठी मंडल अध्यक्ष यशवंत लायगुडे तसेच सागर भूमकर, गंगाधर भडावळे, सारंग नवले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक 34 मधील निवडणुकीची लढत चुरशीची होणार असं दिसतंय। भाजपनं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय। पुणे महानगरपालिकेची 2026 दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 धायरी वडगाव या प्रभागामधून 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। प्रामुख्याने हरिदासजी चरवड, त्याचप्रमाणे जयश्रीताई भूमकर, आमच्या कोमलताई सारंग नवले व राजाभाऊ लायगुडे हे 4 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत। खरं तर या 4ही उमेदवाराची पार्श्वभूमी या सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे। खरं तर नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं कार्य असेल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। बाजूच्या असणाऱ्या प्रभागामध्ये अश्विनीताई पोकळे ज्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करण्यात आलेली आहेत। कमी समजता कामा नये, आपण आपल्या कामाने मोठं झालं पाहिजे हा माझा प्रत्येक कार्यकर्त्याला सांगणं आहे। मी या 4ही कार्यकर्त्यांना, ज्यांना आता नगरसेवक म्हणून या ठिकाणी तिकीट मिळाले, आज 4ही कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो किंवा त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो की खरं तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहेत। नागरिकांना विनंती करत आहे की आमच्या या 4ही नगरसेवकांना आपण बहुमताने निवडून द्यावं ही या ठिकाणी नागरिकांना विनंती करतो। धन्यवाद। आता खरं तर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हाताने इथं महाराजांना पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून भैरवनाथ मंदिरात इथनं जे काय सगळे उमेदवार आहेत हे निघणार आहेत। इथनं दायरी फाट्यावरती मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरामध्ये नारळ फोडणार आहेत। तिथनं गेल्यानंतर वडगावमध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडणार आहे। तिथून पुढे गेल्यानंतर जे काही नरेगाव आहे, नरेगावामध्ये ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या तिथं नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ होत आहे। खरं तर आम्ही 4ही नगरसेवक सगळे एकत्र फिरत आहोत आणि एकजुटीने काम करणार आहोत। खरं तर ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक म्हणून निवडून 100% येणार, त्यात काय तीळ मात्र शंका नाही। कारण आता ह्या भागामध्ये पहिले आम्ही 2012 पासून काम करत आलेले, त्यामुळं काय अडचण अशी काय वाटत नाही। 2012 ते 2022 पर्यंत ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केल्यामुळं आपण 100% विजयी होऊ यात शंका नाही। आता नव्याने समाविष्ट झालेलं नरेगाव असेल किंवा दायरीचा उर्वरित भाग असेल,
तर तिथं सुद्धा आपण दायरी गावामध्ये काम केलेलं आहे, नरे गावामध्ये जे श्रीताई बुमकर यांनी काम केलेलं आहे, हरिभाऊंनी वडगावमध्ये काम केलेलं आहे, दायरी परिसरामध्ये पण काम केलेलं आहे. त्यामुळं अडचण कुठली येणार नाही आहे. नवलेताई आहेत, नवलेताई पण त्यांच्या वय होत्या, त्यामुळं त्यांनी सुद्धा पहिलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं काय अडचणीचं असं वाटत नाही. त्यामुळे चारही नगरसेवक 100% निवडून येतील. तुमच्या आशीर्वाद पाठीशी सगळ्यांच्या असू द्यात. सगळी जनता प्रथमतः नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आता ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून पूर्व शक्तीनिशी लढणार आहोत. आणि मला वाटतं राजाभाऊ लायगुडे आहेत, जयश्रीताई भुमकर आहेत, कोमलताई नवले आहेत, आम्ही सर्वजण प्रत्येक गावामधनं एक उमेदवार पार्टीने दिलेला आहे. आणि मला वाटतं ही जी ताकद जी आहे प्रत्येक गावाच्या नागरिकांची, ग्रामस्थांची, ग्रामदैवतांची ताकद आमच्या बरोबर आहे. आणि त्यामुळं विजय जो आहे तो निश्चितपणे नम्रपणे हा विजय निश्चितपणे होईल असं मला निश्चितपणे वाटतंय. कार्यकर्त्यामध्ये उत्साह या ठिकाणी दिसून येतोय. हा उत्साह 16 तारखेपर्यंत जो काही गुलाल आपल्याला उधळायचा आहे तेव्हापर्यंत टिकवण्यासाठी कशा पद्धतीने आता यंत्रणा असणार? निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण सामान्य घरामधले कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्त्यांबरोबर राहणारे, त्यांच्याबरोबर रस्त्यावर बसणारे, त्यांच्याबरोबर त्यांच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये, त्यांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये आम्ही सर्वजण, तुम्ही पाहिलं असेल राजाभाऊ असतील किंवा जयश्रीताई भुमकर असतील, त्यांचा मुलगा सागर असेल, आम्ही सर्वजण लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही नगरसेवक होतो, नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा किंवा आमच्या भूतकाळामध्ये सुद्धा लोकांमध्ये आमचा वावर राहिलेला आहे. आणि म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही निश्चितपणे राहिलेलो आहोत. त्यामुळे लोक आमच्या बरोबर निश्चितपणे राहणार आहेत. चौरंगी लढत होते. आम्ही भैरवनाथ मंदिरात दायरीमध्ये नारळ फोडतोय. प्रचाराचा नारळ म्हणजे विजयाचा नारळ याचा आमचा. विजय धरूनच आम्ही चाललेलो आहे आणि जयच आमचा करून घेणार आहे आम्ही. आणि इथून आता आम्ही वडगावला नारळ फोडायला जाणार आहे. वडगाववरने माझ्या गावात भैरवनाथ मंदिरामध्ये तिथं नारळ आपण फोडणार आहे. तिथून जे म्हणजे माझं नरेगावात जे काम आहे त्या कामाची पावती मला नरेगावातून चांगल्या पद्धतीने मिळणारच आहे आणि लोक त्या पावती मला देणारच आहेत. ह्याचा मी म्हणजे त्यांचे सगळ्यांचे आभारी राहणार आहे. आणि आम्ही चांगल्या मताने चौघजण चांगल्या मताने निवडून येणार आहे. प्रचाराचा नारळ फोडून त्या ठिकाणी आम्ही आजपासून प्रचार खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय. आणि तुम्ही म्हणला जसं की कार्यकर्त्यांच्या मनात जोश आहे, कारण उमेदवारच तसे तुम्ही जर बघितले तर एक जिल्हा परिषद सदस्य, 2 नगरसेवक, एक माजी नगरसेवकाची त्या ठिकाणी सुनबाई. त्यामुळं हे सातत्यात राहणारे म्हणजे आज जर बघितलं 4ही जे उमेदवार आहेत यांचे कायमस्वरूपी, जरी गाव पुणे महानगरपालिकेत गेलं होतं आमचं आणि यांची पदभार संपला होता प्रशासन राजवट, 4ही वर्ष आम्ही त्या ठिकाणी ऑफिस चालू ठेवलं होतं. त्यामुळे लोकांची नाळ आमच्याशी जोडली असल्यामुळे त्यामुळे सर्व हा जो उत्साह दिसून येतोय तो त्यामुळे दिसून येतो. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 15 तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्या निमित्ताने आज आरंभ झाल्यानंतर येणाऱ्या 10 दिवसात सर्वांनी हा प्रचार चालू करून येणाऱ्या 4ही नगरसेवकांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचे हेच या निमित्ताने. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.